हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर इथे मी तुम्हाला ताटाच्या भोवती जी आपण महिरप डिझाईन तयार करतो ती बनवून दाखवलेली आहे. अगदी अचूक प्रमाणामध्ये मी बनवलेली आहे. या प्रमाणात तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान डिझाईन होते. आता त्याचं मी जे अचूक मेजर आहे ते तुम्हाला मी थोडक्यात शेअर करणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आता इथे मी एक ट्रेसिंग पेपर मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी 18 इंचाची लाईन करून घेतलेली आहे. इथे मी 18 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार किती जास्त कमी तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी एक माझ्याकडचं जे ताट आहे ते घेतलेलं आहे. ते माझं 12 इंचाचं आहे. तुमचं जर ताट मोठं असेल तर तुम्ही थोडं मोठं घ्या, म्हणजे साईज जरा वाढवून घ्या. मी ते 18 इंच घेतलेली आहे लाईन. आणि लाईन जी मी घेतलेली आहे 18 इंच, तिथून दोन्ही साईडने मी 5-5 इंचाचं अंतर मी सोडून, म्हणजे टिकमार्क करून घेतलेली आहे. तिकडून 5 इंच, इकडून 5 इंच. आणि ती जिथे टिकमार्क केलेली आहे तिथे मी बरोबर ताट ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं अर्धं सर्कल येऊ शकतं ताटाचं. थोडंसं भाग आपलं त्या लाईनच्या बाहेर जातं. म्हणजे 5 इंचाच्या जे लाईन मी करून घेतलेली तिथून ते ताट थोडं बाहेर गेलेलं आहे. कारण आपल्याला हे हाफमध्येच हवी आहे, त्यामुळे मी तसं केलेलं आहे. आता मी जे ताटाची जी लाईन केलेली आहे त्याच्या बाजूला आपला डबल लाईन करून घ्यायची आहे. म्हणजे जी पट्टी आहे ना ती आपली थोडी जाड होईल. तर मी ते अंतर घेतलेलं आहे 1-1 इंचाचं. मी असं सगळीकडे टिकमार्क करून ते मी असं सर्कल करून घेणार आहे. कारण आपल्याला कंपासने असं सर्कल करता येणार नाही, किंवा जरी ताटाने करायला गेलो तरी ते सर्कल होणार नाही. म्हणून मग ही ट्रिक सोपी आहे की आपण 1-1 इंचाचे असे टिकमार्क करून घ्यायच्या आणि त्या टिकमार्क सगळ्या जॉईन करायच्या. म्हणजे आपलं सर्कल अगदी ॲक्युरेट होतं. अशा पद्धतीने तुम्हाला जर असे मोठे सर्कल जर काढायचे असतील तर ही ट्रिक अगदी सोपी आहे. ते बघू शकता मी असं करून घेतलेलं आहे. आता याचं मी मध्य काढून घेणार आहे. म्हणजे कारण आपल्याला जी डिझाईन करायची ही दोन्ही साईडला सेम आली पाहिजे, म्हणजे कुठेही मेजर चुकलं नाही पाहिजे. त्यामुळे मी ह्याची फोल्ड करून मध्य काढून घेते, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला सेम डिझाईन होतील. इथे बघू शकता तुम्ही मी आता फोल्ड करून मध्य काढून घेतलेलं आहे. आता जी राऊंड केलेलं आहे त्याच्या साईडने जी डिझाईन काढायची आहे ती कशी काढायची ती मी ॲक्युरेट तुम्हाला इथे मेजर सांगणार आहे. तर मी त्याची ज्या डिझाईनची हाईट आहे ती मी 5 इंच घेतलेली आहे. बाहेरच्या डिझाईनची हाईट ती 5 इंच घेतलेली आहे. आणि त्या मध्यापासून पुढे मी त्या हाफ सर्कलच्या इथे 2.5 इंच असं अंतर घेतलेलं आहे. आणि मी ते जॉईन करून अशी पानाची डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे. आता मी ते ट्रेसिंग पेपर पलटी केलेला आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता ते तिकडून आपण जी हाफ डिझाईन तयार करून घेतली, म्हणजे पानाची डिझाईन ती इकडे दिसते, तीच मी त्याच्यावरती ट्रेस केलं. त्याच्यामुळे काय झालं, आपले पानाची डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि दोन्ही साईडनी अगदी सेम येतं. ही ट्रिक तुम्हाला अगदी सोपी पडते करायला. आता मी त्याच्या साईडने हाफ राऊंड करून घेणार आहे. 4 हाफ राऊंड करून घेणार आहे. तर मी कंपासच्या साईडने हे हाफ राऊंड करून घेणार आहे. मी 3 इंच अंतर घेतलेलं आहे कंपासमध्ये. आता हे मी जे आपण जिथून फुलाची डिझाईन सुरू केली तिथे मी कंपास ठेवून ते हाफ सर्कल करून जॉईन करून घेतलेले आहेत सगळे सर्कल. इथे बघू शकता तुम्ही मी कंपास कुठे ठेवलेला आहे. त्या पद्धतीनेच कंपास तिथेच ठेवायचं, नाहीतर तुमची रांगोळी चुकू शकते. अशा पद्धतीने मी 4 राऊंड करून घेतले, हाफ राऊंड करून घेतलेले इथे बघू शकता तुम्ही. आता हे सेम मी इकडे ट्रेस करून घेणार. आणि तिथे आपलं ट्रेसिंग पेपर ट्रान्सपरंट असल्यामुळे ती डिझाईन आपल्याला दिसते. आणि ही अगदी सोपी ट्रिक आहे आणि आपला वेळ देखील वाचतो. कारण परत मला इकडे सगळे हाफ सर्कल परत करून घ्यावे लागले असते, पण आपला वेळ वाचावा अशा ह्या हेतूने हे ट्रिक अगदी सोपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. झटकेपट होते ही रांगोळी. आणि मी अगदी साधी सोपी रांगोळी दाखवली आहे. मी कोणतीही हार्ड रांगोळी नाही दाखवली आहे. म्हणजे ही रांगोळी ताई तुम्ही म्हणजे बनवू शकता, अगदी इझिली बनवू शकता. इथे बघू शकता माझी महिरप डिझाईन रेडी झालेली आहे. आता मी ही रेक्झिनवर ट्रेस करून घ्यायची. आता मी तुम्हाला ट्रेसिंग कसं करायचं ते देखील सांगणार आहे. मी रेक्झिन घेतलेलं आहे.
हे माझ्याकडे साधं रेक्झिन आहे, हे मी स्वतः यूज करते आणि कस्टमरला मी ते वेगळं रेक्झिन यूज करते, म्हणजे डिझाईन जर कुणाला हवे असतील तर. हे साधं रेक्झिन आहे. याच्यावरती मी कार्बन ठेवलेले आहेत आणि कार्बनवरती मी ही डिझाईन ठेवलेली आहे आणि त्याला मी डबल टेप असते ती डबल टेप लावलेली आहे, कारण आपली हे सरकवायला नको म्हणून मी ती डबल टेप लावलेली आहे. आता मी ट्रेसिंग करून घेतलेलं आहे कॅनव्हासवर. आता आपली जी ह्याची उंची आहे ती उंची आहे 20 इंच आहे, म्हणजे आपली ट्रेसिंग आपलं महिरप डिझाईनची जी उंची आहे ती 18 इंचाची आहे. सॉरी, उंची 18 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 20.5 आलेली आहे, म्हणजे आपल्या ताटाच्या भोवती अगदी ॲक्युरेट ही बसणार आहे. आता मी ह्याची बॉर्डर जी आहे पूर्ण ती मी व्हाईट कलरने करून घेतलेली आहे. तुम्हाला जे कलर योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि मी जे आपण हाफ सर्कल केलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी पॅरेट ग्रीन कलर यूज केलेला आहे, म्हणजे ती बॉर्डर जे होणार आहे आपली जाड जी बॉर्डर होणार आहे ती मी पॅरेट ग्रीनने केलेली आहे. इथे बघू शकता मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे आणि ती पॅरेट ग्रीनने मी फिल करून घेते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट देखील करा. जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच ताईने मला कमेंट करा. मला देखील खूप बरं वाटेल की मी जे व्हिडिओ तुम्हाला दाखवते ते खरंच योग्य आहेत की नाहीत ते. त्यासाठी तुम्ही नक्कीच मला कमेंट करा. तसंच व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिझाईन कळेल की ही मी कशी बनवलेली आहे. आणि मी हाताने बनवलेली आहे. इथे मी कोणताही ट्रेसिंग पेपर म्हणजे आपले प्रिंट वगैरे कोणतीही यूज केलेली नाही. ही नवीन डिझाईन मी तुम्हाला दाखवते. आता इथे जे आपण साईडने हाफ सर्कल जे करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी पहिलं मी येलो कलरच्या 2-2 लाईन मी करून घेणार आहे. इथे बघू शकता मी सगळ्या साईडने जी डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये येलो कलरचे मी 2-2 राऊंड करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि ऑरेंज कलरचे देखील मी इथे 2-2 राऊंड करून घेतलेले आहेत. मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे, अगदी किंचित, जास्त केलेला नाही आहे. आता मी ऑरेंज कलरच्या बाजूला मी इथे रेड कलर यूज केलेला आहे. तुम्ही दुसरे कलर देखील यूज करू शकता. अशा पद्धतीने मी जवळजवळ रेड कलरचे 3 ते 4 राऊंड बसतात त्याच्यामध्ये. आणि मी पूर्ण तुम्हाला केलेलं दाखवत नाही आहे, मी एका सर्कलला केलेलं असं तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघू शकता आपली पूर्ण डिझाईन रेडी झालेली आहे. आता मधला जो पॅसेज आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि आपली ताटाभोवतीची महिरप डिझाईन रेडी झालेली आहे. मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसंच जे उलनचं किट असतं किंवा जे रॉ मटेरियल असतं ते सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे. मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला सगळं रॉ मटेरियल रिजनेबल रेटमध्ये ते मिळून जाईल. तसेच जर कुणाला उलन मॅट हवं असतील तर उलन मॅट देखील तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळून जातील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.